मॅडम, मला खूप वर्षांनी प्रेग्नन्सी राहिली आणि सोनोग्राफीत कळाले की मला फायब्रॉइड आहे, तर याची काय रिस्क आहे? हे बघ, फायब्रॉइड असतानाही प्रेग्नन्सी राहिली त्याबद्दल आधी तुझं अभिनंदन. काळजी करू नकोस. पण फायब्रॉइड असताना प्रेग्नन्सीमध्ये काय काय बदल होतात, म्हणजे अगदी फायब्रॉइडमध्ये काय बदल होतात आणि त्याचा इफेक्ट बाळावरती काय होतं ते आधी समजून घेऊयात. जसं बाळाला वाढवण्यासाठी गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढलेला असतो, पण बाळाबरोबरच मात्र तुझा फायब्रॉइडचा आकारही वाढायला चालू होतं. काही वेळेला जर आधीपासून फायब्रॉइडचा आकार जर मोठा असेल तर त्याच्या काही मांसपेशी ह्या मृत व्हायला चालू होतात, ज्याला रेट डिजनरेशन ऑफ अ फायब्रॉइड असं म्हटलं जातं. तुला त्रास काय होईल त्याचा? कधीतरी मळमळ, उलटी, चक्कर आल्यासारखं होणं या सगळ्या लक्षणं रेट डिजनरेशनमुळे होत असतं. दवाखान्यामध्ये जर गेलीस, साधं सलाईन किंवा काही इंजेक्शनद्वारे हा मात्र तुझा त्रास कमी केला जाऊ शकतो. तू काय काळजी घ्यायची आहेस? तुझं हिमोग्लोबिन मात्र 12 ते 13 पेक्षा जास्ती असलं पाहिजे. बाळाची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला डिलिव्हरी होत असताना बाळाचं प्रेझेंटेशन हे मात्र ॲबनॉर्मल असू शकतं, कारण फायब्रॉइडच्या आकारामुळे कधीतरी बाळ ट्रान्सफर्स लायमध्ये, कधीतरी ब्रिज प्रेझेंटेशनमध्ये असू शकतं. त्यामुळे सिझेरियनचे चान्सेस सुद्धा असतात. बरं, सिझर होत असताना किंवा नॉर्मल डिलिव्हरी जरी असेल तरी पोस्टपार्टम हिमरेज म्हणजे डिलिव्हरीनंतर रक्तस्राव होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. म्हणून तू आधीपासून हिमोग्लोबिन मात्र तुझं चांगलं ठेवशील. डिलिव्हरी करत असताना चांगल्या इन्स्टिट्यूटची निवड कर, जिथं सर्जन आहेत, अॅनेस्थेटिस्ट आहेत, आणि मात्र ब्लड बँक तेवढी अटॅच असली पाहिजे. कारण कधीतरी हिमरेज जास्ती झाला तर ब्लड म्हणजेच PCV आपल्याला देण्यासाठी अगदी रेडी असावं. काळजी न करता तू आधीपासून जर व्यवस्थित तयारी केलीस आणि चांगल्या दवाखान्याची निवड केलीस तर मग मात्र तू आणि तुझं बाळ सुद्धा सुरक्षित राहील. धन्यवाद.